हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बऱ्याचदा कसं होतं की दोडक्याची भाजी प्रत्येकाला खायला आवडत नाही आणि तुरीची डाळ खाल्ली की पित्ताचं प्रमाण वाढतं। त्यामुळे अशी रेसिपी करणार आहोत जे आपल्याला दोन्ही खाता येईल आणि त्राससुद्धा होणार नाही। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे। प्रमाण नाही सांगितलेलं कारण तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता, तुम्हाला जितकी हवी आहे त्याप्रमाणे। तर इथे मी अर्धी वाटीच्या थोडीशी वरती तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायची। आता इथे मी एक दोडका घेतलेला आहे। दोडका घेताना फक्त जेव्हा आपण बटाटा छलतो त्याने छलून घ्यायचा आणि व्यवस्थित बारीक कट करून घ्यायचा। आणि तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही प्युरी करून सुद्धा ते वापरू शकता, पण अगदीच जास्त त्याचा जो म्हणजे ज्याचं जे चव असते ती जास्त प्रमाणात येते। त्यापेक्षा आपण जर कट करून वापरला तर ते आपण त्याच्यामध्ये टाकला हे सुद्धा तितकंसं जास्त कळत नाही, त्यामुळे ह्या पद्धतीने सुद्धा वापरू शकता। आणि इथे एक टोमॅटो टाकलेला आहे बारीक कट करून, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि डाळ शिजेपुरतं पाणी। आता झाकण लावून एक 3 ते 4 शिट्ट्या, एक मोठी शिट्टी मोठ्या आचेवर करायची, बाकी 3 शिट्ट्या गॅसची फ्लेम लो करायची आणि शिजवून घ्यायचं। तर इथे आपलं वरण छान असं शिजवून झालेलं आहे आणि फक्त आता काय करायचं, छान असं फेटून घ्यायचं जेणेकरून जो दोडका, टोमॅटो आणि जी डाळ आहे ती एकजीव होते आणि व्यवस्थित आपल्याला दोन्हींचं मिश्रण पण अगदी छान त्याची चवसुद्धा, आणि दोडका टाकल्यामुळे त्याची चवसुद्धा अजून वाढते। तर आपण फोडणीची तयारी करूया। मस्त असं फेटून घेतलं। तर इथे काय केलं, थोडंसं तेल गरम करण्यासाठी ठेवलं कढईमध्ये, त्याच्यात मोहरी टाकली। मोहरी छान अशी तडतडून घ्यायची, मग त्यात घालायचं थोडंसं जिरं। जिरंसुद्धा छान असं फुलून घ्यायचं। कढीपत्ता घालायचा, कढीपत्ताही छान असं तळून घ्यायचा आणि त्यातून एक बारीक कट करून कांदा वापरायचा। आता तुम्ही ते लसूणसुद्धा वापरू शकता, कांदा म्हणजे वापरायचा असेल तर वापरू शकता, नसेल आवडत डाळीमध्ये कांदा तर नाही टाकला तरीसुद्धा चालतो। कांदा व्यवस्थित असा तळून घ्यायचा आणि इथे 2 प्रकार होतात। कांदा खूप जास्त जर तळलेला आवडत असेल तर त्या पद्धतीने तळून घ्या, आणि खूप थोडासा अगदी फ्राय केला आणि थोडासा कच्चाच जर आवडत असेल तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ते ठेवू शकता कांदा। का तर एक डाळ कांदा पण तयार होतो थोडासा कच्चा ठेवला की, ह्या सुद्धा पद्धत तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर बारीक कट करून असा टाकला थोडासा लसूण, आणि लसूणसुद्धा तळून घ्यायचा। आता ह्यात टाकूया सुके मसाले, ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लाल तिखट टाकायचं, आणि तुम्हाला जर गरम मसाला आवडत असेल, कांदा लसूण मसाला आवडत असेल तर इथे तो सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता हे मसाले छान असे तळून घ्यायचे, आणि जितका आपण मिरची पावडर असू दे किंवा हे तळून घेतो ते त्याचा रंगसुद्धा अजून छान येतो। तर इथे आपण मिरची पावडर व्यवस्थित तळून घेतलेला आहे। आता जी आपण डाळ शिजवून घेतली ती ह्याच्यामध्ये घालून घेऊया। आता जर पातळ हवी असेल तर अजून थोडंसं पाणी वाढवू शकता, आणि जर घट्टसर हवी असेल तर इतपत ठेवली तरीसुद्धा चालते, पण छान अशी उकळी काढून घ्यायची ह्याला। आणि मला अजून थोडीशी पातळ हवी आहे त्यामुळे इथे मी पाणी वाढवलेलं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं। आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मस्त अशी दणकून एक उकळी काढून घ्यायची। आता आपल्या डाळीला व्यवस्थित अशी मस्त उकळी फुटलेली आहे। एक ते 2 मिनटं छान असं लो गॅसवरती उकळी काढून घ्यायची, त्याच्यामुळे ते सगळं काही आहे ते एकजीव होतं आणि त्याची चवसुद्धा वाढते। त्यामुळे मस्त अशी उकळी फुटलेली आहे। आता आपण गॅस बंद करूयात। तर तयार झालेलं आहे आपलं दोडका आणि डाळीचं मस्त आमटी किंवा वरण, जे काही तुम्ही म्हणता ते। तर मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। एक नंबर। तुम्ही वरण असू दे, म्हणजे भात असू दे, भाकर असू दे किंवा चपाती असू दे, तरी कशासोबतही खूप छान लागते आमटी। आणि दोडक्याची भाजी जर आवडत नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही दोडका करू शकता। आणि दोडका टाकल्यामुळे जे डाळीनं पित्त होतं त्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं।
तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. आवडली तर लाईक करा, कमेंट करून सांगा. तुम्ही केल्यानंतर जर कशी वाटली हे कमेंट करून कळवा. आणि तुम्हाला हे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय.